पंढरपूर पासून अवघ्या 15 मिनिटांच्या अंतरावर पंढरपूर करकंब रस्त्यावर धोत्रेज ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड। तसेच पुणे मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधांनी युक्त हॉटेल श्रेयस रेस्टॉरंट, व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार, प्रशिक्षित कोक व होस्टिंग सेवा हॉटेल ग्रँड मध्ये उपलब्ध आहेत। 50 एसी रूम्स, 3500 स्क्वेअर फूट फुटाचा सुसज्ज बकवेट हॉल, भव्य एसी सूट्स, टेरेस गार्डन, लॉन आणि चेंजिंग रूम सहित स्विमिंग टँक, प्रशस्त पार्किंगची सुविधा। पंढरपूर नजीक असलेल्या हॉटेल ग्रँड या सुसज्ज आणि पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड, हॉटेल श्रेयस रेस्टॉरंट, व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार, पंढरपूर करकंब रोड। संपर्क 02186 24 22 45। राज्यातील हवामानात पुन्हा मोठे बदल जाणवत आहेत। गेल्या काही काळात कोकणसह विदर्भात मान्सूनने जोरदार हजेरी लावली, तर मागील 3-4 दिवसात कोकण किनारपट्टीवर पावसाचा जोर ओसरला होता। पुढील 24 तासात राज्यातील 12 जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्यता असून हवामान विभागाने येलो अलर्ट दिला आहे। पुढील 24 तासात कोकण किनारपट्टीवर पावसाचा जोर पुन्हा वाढणार आहे। ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यात मुसळधार पावसाचा अंदाज आहे। या जिल्ह्यांना हवामान विभागाने 24 तासांसाठी येलो अलर्ट जारी केला आहे। त्यानंतर पुन्हा पावसाची तीव्रता कमी होण्याची शक्यता आहे। मुंबई शहर आणि उपनगरात सोमवारी आकाश ढगाळ राहील, तर अधूनमधून हलका ते मध्यम पावसाचा अंदाज आहे। मुंबई वगळता कोकणातील सर्व जिल्ह्यांना पुढील 24 तासासाठी येलो अलर्ट जारी केला आहे। उत्तर महाराष्ट्रातील धुळे, नंदुरबार आणि नाशिकमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज आहे। या काळात ताशी 30 ते 40 किलोमीटर वेगाने वारे वाहून विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज आहे। त्यामुळे या जिल्ह्यांना येलो अलर्ट दिला असून जळगाव आणि अहिल्यानगरमध्ये हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे। पश्चिम महाराष्ट्रात सह्याद्रीच्या घाटमाथ्यावर तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली जाते। कोल्हापूर तर पुणे, सातारा, सांगली, सोलापूर आणि कोल्हापूरमध्ये हलका ते मध्यम पाऊस होऊ शकतो। मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना जिल्ह्यात तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम पावसाची शक्यता आहे, तर उर्वरित जिल्ह्यांमध्ये ढगाळ आकाश राहण्याची शक्यता आहे। भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तवली आहे। इतर जिल्ह्यांना आज कोणताही सतर्कतेचा इशारा दिलेला नाही। विदर्भातून पावसाने काढता पाय घेतला आहे, त्यामुळे विदर्भात सामान्यतः ढगाळ आकाश राहणार असून पावसाची उघडी पाहायला मिळणार आहे। पुढील काही दिवस विदर्भात पावसाचा कोणताही इशारा दिलेला नाही। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा।